Once again, good morning to all of you. That in this last session, here I'm just going to share some of the tricks by which one can increase his confidence level. Right? Confidence level बढ़ाने के लिए कुछ चीजें रोज करना जरूरी है. जैसे कि सबसे पहली चीज है, ट्राई टू इनिशिएट बाय योर ओन. ट्राई टू इनिशिएट बाय योर ओन. लिखना चाहते तो लिख सकते हैं. हम खुद होकर खुद से कुछ इनिशिएट करना चाहिए. जैसे कुठल्याही व्यक्तीशी जर आपल्याला बोलायचं असेल आणि कोणी जर आपल्याशी बोलायला तयार नसेल, तर आपण स्वतःहून त्याच्याशी बोललं पाहिजे. राइट? यानी दोन गोष्टी होतात. एक, आपल्याला काहीतरी नवीन इन्फॉर्मेशन त्याच्याकडून कळते किंवा आपला रिलेशन बेस मजबूत होतो. पण रोज जर त्या व्यक्तीकडे गेलं आणि रोज जर तिथे गप्पा मारल्या आणि रोज जर काही बोर मारलं त्याला, तर तो म्हणतो, "यार बेटर विथ दॅट की नहीं बात की तो चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं." सो इट शुड नॉट बी दैट. बट कभी भी नया पर्सन अगर कोई है सामने और वो हिचकिचा रहा है आपसे बोलने के लिए, सो यू हैव टू स्टार्ट बाय योर ओन. इट इज नेसेसरी दैट. व्हाई? बिकॉज इट्स बिल्ट अप योर रिलेशन. Surely, right? The first thing, initiate by your own. Second most important thing, that do some of the experiments. जो व्यक्ती प्रयोगशील असतो ना, त्याचा कॉन्फिडन्स नेहमी वाढतो. आपल्याला अनुभव कधी येणार आहेत? जेव्हा आपण काहीतरी करून पाहू तेव्हा. मग काहीतरी आपल्याला कृती जर करण्याची सवय लागली, जर काही प्रयोग करण्याची सवय लागली, तर त्याच्यातून आपल्याकडे अनुभवाचा साठा जमा होणार आहे, जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये तो सांगायला, बोलायला कामाला येणार. So it is necessary that to go and do some of the experiments for increasing your confidence level. Right? थर्ड इंपॉर्टेंट थिंग, कॉन्फिडेंस बढ़ाने के लिए क्या करना चाहिए? पहला तो मैंने बोला कि इनिशिएट करना चाहिए, खुद होकर उसकी किसी अंदर पार्टिसिपेशन होना चाहिए. दूसरी चीज, प्रयोग करते रहना चाहिए कॉन्फिडेंस बढ़ाने के लिए. तीसरी इंपॉर्टेंट चीज है कि जो हम कॉन्फिडेंस बढ़ाने के लिए करते हैं, और वो क्या है? वो है खुद से बात करने की आदत. when we start to communicate with ourselves, जेव्हा आपण आपल्याशी प्रॉपर पद्धतीने कॉन्फिडेंटली संवाद साधायला सुरुवात करू, तेव्हा आपण इतरांशी देखील कॉन्फिडेंटली संवाद साधू शकतो. म्हणून आरशासमोर उभं राहून जर आपण स्वतःशी जर काही गप्पा मारू शकलो रोज प्रॉपर पद्धतीने, तर 100% याचा उपयोग आपल्याला येणाऱ्या कालखंडामध्ये होणार आहे. राईट? आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर आपल्याला आपला आत्मविश्वास जर वाढवायचा असेल, तर स्वतःच्या कमाईचा पैसा खिशात आला पाहिजे. बघा तुम्ही, ज्या व्यक्तीकडे प्रचंड नॉलेज आहे, पण त्याच्यात जर स्वतःच्या कमाईचा पैसा नसेल ना, त्याचा कॉन्फिडन्स कमी होऊन जातो. आणि ज्याच्याकडं काही नॉलेज नसतं, पण तो कुठेतरी नोकरीला लागलेला असतो, त्याच्या खिशात पैसे असतात, त्याच्याकडे एक वेगळा कॉन्फिडन्स असतो मार्केटमध्ये जाताना. दॅट इज नेसेसरी. आणि म्हणून या 4 गोष्टी आपल्याला आत्मविश्वास वाढवण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाच्या आहेत. अजून एक शेवटची गोष्ट मी तुम्हाला यात ॲड ऑन करून सांगेल, की ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते ना, ती गोष्ट वारंवार करा. ऑटोमॅटिक त्याची भीती निघून जाईल. जसं रोडवर गाडी चालवायची आपल्याला सुरुवातीला भीती वाटायची. आपण कडाकडाने जायचो. आता भीती वाटत नाही. याला कारण काय? वारंवार करून आपल्याला त्याची सवय झाली. तसंच कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. फक्त त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. थोडे पेशन्स ठेवावे लागतात. ऑटोमॅटिकली सगळ्या त्या गोष्टी येतात, ज्या आपण एक्सपेक्ट करतोय. ओके? राइट, फाइन. अजून तुम्हाला काही विचारायचं असेल तर एक 3 मिनिटाचं सेशन ओपन आहे. यू कॅन आस्क एनी क्वेश्चन. नाउ विल स्टॉप हियर फ्रॉम आवर साइड. एनी क्वेश्चन? एनी क्वेश्चन? एनी डाऊट? आतापर्यंत झालेल्या 12 कन्सेप्ट सागर सर आणि योगेश सर प्रॉपर कळाल्या आहेत का? हो सर, प्रॉपर कळले. हा, बोला. हिअर इज आणि हिअर आर म्हणजे आपण जवळील जे असतात वस्तू ठिकाण त्यांच्यासाठी आपण हे करतो, बरोबर? हा, बरोबर आहे अगदी. आणि दिस इज दिस आर
ते पण आपण त्यासाठीच वापरतो. परंतु कसं होतं माहितीये का, काही ठिकाणी आपल्याला हिअरचा वापर करता येत नाही. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं की दिस स्कीम हॅज बीन लॉन्च बाय मिस्टर नरेंद्र मोदी. आता इथं आपण असं म्हणू शकतो का, हिअर इज स्कीम लॉन्च बाय, नाही वापरू शकत आपण, नाही. आहे की नाही. मग हिअर इज आणि हिअर आरचा वापर हाताजवळील वस्तू दाखवण्यासाठी होऊ शकतो. बरोबर आहे. दिस इज दिस आरचा वापर वस्तू दाखवण्यासाठी होऊ शकतो, परंतु त्याचे ऍडिशनल वापर देखील आहेत, है ना. जनरल कम्युनिकेशनच्या सेन्समध्ये काही गोष्टींना इंडिकेट करण्यासाठी आपण दिस इज आणि दिस आरच वापरतो. हिअर इज हिअर आर वापरू शकणार नाही. काही ठिकाणी आपल्याला दॅट इज आणि दोज आरच वापरावं लागणार आहे. तिथे देअर इज देअर आर वापरू शकत नाही. आता जसं जसं आपलं रिडिंग वाढेल तस तसं आपण एक एक स्टेप अजून पुढे येऊ. ठीक ओके, आहे. फाईन. तुमच्याकडे जर इंग्रजीची काही पुस्तकं असतील तर त्यातले छोटी गोष्टी वाचायला सुरुवात करा. जर नसतील आणि काही घ्यायचे असतील तर मला मेसेज टाका, मी तुम्हाला पुस्तकाची नावं टाकतो की कुठली कुठली पुस्तकं आपण वापरली. मेगा लिव्हिंग नावाचं एक पुस्तक आहे सर, सागर सर. मेगा लिव्हिंग, रॉबिन एक शर्माचं मिनिट. आहे तुमच्याकडे हे का? इंग्लिश एडिशन? आमच्या कंपनीमध्ये ना म्हणजे लायब्ररी आहे, ते प्रोव्हाइड करतात आम्हाला. हा, मग तसं जर असेल एखाद्या वेळेला तुम्हाला हा, म्हणजे आम्हाला ज्यांच्याकडून स्टेशनरी येतात ना, ओके, त्यांची स्टेशनरी तर ते बुक अवेलेबल करतात. बर बर बर, फाईन. तसं जर असेल तर तुम्ही नक्कीच मेगा लिव्हिंग नावाचं पुस्तक वाचा. खूप छान आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सेल्फ मास्टरी, स्वतःला एखाद्या गोष्टीमध्ये मास्टर बनवण्यासाठी, चांगल्या लेवलवर घेऊन जाण्यासाठी 200 प्रकारच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत त्यामध्ये. खूप सुंदर पुस्तक आहे. यू विल डेफिनेटली गो फॉर इट, नो इश्यूज, फाईन. ओके सर, ट्राय. येस, चला 12 कन्सेप्ट बद्दल काही क्वेश्चन नाही, आता झाले सगळं व्यवस्थित. आता आपण या संदर्भातल्या WH क्वेश्चनना पण थोडं थोडं टच करणार आहोत येणाऱ्या कालखंडामध्ये. त्यामुळे आपल्याला जनरल कम्युनिकेशन आणखी सोप्या पद्धतीने पुढे घेऊन जाता येणार आहे. ओके, इफ यू हॅव एनी काइंड ऑफ डाउट, एनी प्रॉब्लेम, डेफिनेटली कॉल मी और मैसेज मी, विल डेफिनेटली गो फॉर, फाइन. चलो, Okay, थैंक यू वेरी मच, थैंक यू, हैव अ नाइस डे, बाय बाय. ओके, थँक्यू सर. बाय चलो, सर. बाय बाय.